नमस्कार. किचन टिप सांगत आहे. गावाकडे भाकरी भाजल्यावर ती कापडात नाही तर बांबूच्या टोपलीत ठेवतात. त्यामुळे वाफ निघून भाकरी चिकट होत नाही. चुलीवरचं दूध पटकन आंबू नये म्हणून उकळताना त्यामध्ये तुळशीचं एक पान टाकतात. पावसाळ्यामध्ये माचीस ओलसर होऊ नये म्हणून डब्यात थोडे तांदूळ ठेवतात. गावात चहा गडद रंगाचा यावा म्हणून साखर आधी थोडी भाजून घेतात. लोखंडी तव्यामध्ये गंजत असेल तर रात्री त्यावर तेलाचा हलका हात लावून ठेवा. कच्च्या मिरच्या जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांच्या देठाला थोडंसं तेल लावून ठेवा. शेंगदाणे भाजताना मीठ टाकलं तर ते जास्त कुरकुरीत होतात. भाजीतील तेल जास्त जर झालं तर बर्फ लावून ते बर्फाचा तुकडा फिरवला ना तर बर्फाला तेलाचा असं धप्पा चिकटला जातो आणि ते तेल गोठून त्या बर्फाला चिकटतं बऱ्यापैकी. बायका मसाला वाटताना त्यात थोडा भाजलेला धने टाकतात. त्यामुळे सुगंध जास्त येतो. उरलेला भात दुसऱ्या दिवशी चांगला राहावा म्हणून त्यावर पाण्याचा हलका शिडकावा करतात. दही आंबट झालं तर त्यातून लोणी काढून ताक बनवतात. वाया जाऊ देत नाही. लिंबू जास्त रसाळ राहावं म्हणून पाण्यामध्ये बडवून ठेवतात. चुलीच्या धुरामुळे भिंती काळ्या पडू नये म्हणून त्यावर चुन्याचा थर देतात. गावाकडे पोळ्या फुगवण्यासाठी पिठात थोडं गरम दूध टाकतात. सुक्या खोबऱ्याला किडे लागू नये म्हणून त्यात तमालपत्र ठेवतात. लाकडी डावाला वास येत असेल तर तो मिठाच्या पाण्यामध्ये भिजवतात. उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी पराठ्यात भरून वापरतात. चुलीवर शिजवलेली डाळ फेसाळ होऊ नये म्हणून थोडंसं तूप टाकतात. गावात पापड वाळवताना खाली जुनी साडी टाकतात. त्यामुळे पापड चिटकत नाही. भात मोकळा व्हावा म्हणून शिजताना लिंबाचा एक थेंब टाकतात. ताक थंड राहावं म्हणून मातीच्या भांड्यात ठेवतात. गावाकडे चटणी खलबत्त्यात वाटतात कारण मिक्सरमुळे खरी चव कमी होते. लोणच्याच्या बरणीत ओलसर चमचा कधीच ठेवू नये. घालत नाही. ज्वारीची भाकरी तुटू नये म्हणून हाताला पाणी लावून थापतात. उकडलेले शेंगदाणे चविष्ट लागावेत म्हणून त्यात गूळ टाकून शिजवतात. पिठलं घट्ट झालं तर त्यात गरम ताक टाकतात. गावात कांदा साठवताना तो दोरीला बांधून टांगतात. धान्यात किडे पडू नये म्हणून सुकी कडुनिंबाची पानं टाकतात. पावसाळ्यामध्ये कपड्यांचा वास येऊ नये म्हणून
कपाटात कोळशाचा तुकडा ठेवतात. लसूण सोलताना हाताला तेल लावलं तर चिकटपणा राहत नाही. गावरान मसाला टिकावा म्हणून तो उन्हात चांगला वाळवतात. शिळ्या पोळ्यांचा चिवडा करून गावात नाश्ता बनवतात. चहा उकळताना थोडं आलं ठेचून टाकतात, तर सुगंध दुप्पट येतो. मातीच्या भांड्यातील पाणी पोटाला हलकं पडतं म्हणून गावात अजूनही माठ वापरतात. तिखट कमी झोंबावं म्हणून मिरच्या तव्यावर भाजून वापरतात. गावाकडे भाज्या चिरताना मोठ्या ठेवतात, कारण शिजल्यावर चव टिकते. शौर्या, लोखंडी कढईत केलेली भाजी जास्त पौष्टिक मानली जाते. आमटी आंबट झाली तर त्यात थोडा गूळ टाकतात. पावसाळ्यामध्ये मिठाच्या डब्यात लवंग ठेवतात, त्यामुळे ओलसरपणा कमी होतो. भजी कुरकुरीत व्हावी म्हणून पिठात गरम तेल टाकायचे. आणि शेतकरी लोक सकाळी गुळपाणी पितात, त्यामुळे ताकद मिळते. चुलीवरची वांगी भाजताना त्यामध्ये लसूण खोचतात, त्यामुळे भरीत भारी लागतं. गावातल्या बायका धान्य निवडताना खाली पांढरं कापड टाकतात, त्यामुळे काय होतं, किडे पटकन बाहेर दिसतात बी आणि जातात. चहा पावडरचा वास टिकावा म्हणून ती स्टीलच्या डब्यात ठेवतात. भाकरी भाजल्यावर तूप लावून ठेवली तर ती दुसऱ्या दिवशीही मऊ राहते. गावात लोणी काढताना हाताने उसळलेले ताक जास्त चविष्ट लागतं. लिंब काळं पडू नये म्हणून त्याला तेलाचा हात लावायचा. मसाले भाजताना मंद आचेवर भाजावेत, त्यामुळे सुगंध टिकतो. उन्हाळ्यामध्ये माठातलं ओलं कापड टाकलं तर पाणी नैसर्गिकरित्या गार आणि थंड राहतं. म्हणजे माठाला कापड गुंडाळायचं. गावात सणासाठी मसाले आधीच वाटून उन्हामध्ये साठवून ठेवतात, त्यामुळे काम झटपट होतं. तर अशाच महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. गावाकडच्या गोष्टी शिका.